नमस्कार, मी सुवर्ण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात काही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत। अजित पवार माध्यमांशी न बोलताच निघून गेलेले आहेत। फार महत्त्वाची ही बातमी आहे। देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर अजित पवारांनी उत्तर द्यायला टाळाटाळ केलेली आहे। अजितदादांनी माध्यमांना टाळलं, उत्तर देण्याचं टाळलंय आणि ते निघून गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की पहाटेच्या शपथविधी संदर्भात शरद पवारांना सगळं काही माहीत होतं। हा गौप्यस्फोट केल्यानंतर अजित पवार काहीतरी उत्तर देतील अशी अपेक्षा होती, मात्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर अजित पवार बोलायला टाळाटाळ करताना बघायला मिळाले। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना अधिक विचारूया। वैभव, नेमकं काय घडलं? सुवर्णा, देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची परवानगी असल्याचा गौप्यस्फोट केलेला होता आणि त्याच्यानंतर जवळपास 4 ते 5 दिवस उलटून गेलेले आहेत। मात्र अजित पवार हे सातत्यानं माध्यमांसमोर येणं टाळतायत। आज पुण्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कमिटीच्या बैठकीसाठी ते आलेले होते। शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष आहेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, आणि जवळपास 2 ते 2.5 तास माध्यमांचे प्रतिनिधी जे आहेत ते इथं थांबून होते आणि अजित पवार बोलतील, आज तरी बोलतील किंवा त्या आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर दूरध्वनीवरून संपर्कात होते। त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र जसं ते सांगत होते की 2-3 दिवस त्यांची प्रतिक्रिया या संदर्भातली घेण्याकरता माध्यम प्रतिनिधी अजित पवारांना गाठण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आज ते बोलतील अशी अपेक्षा असताना आजही या प्रश्नाला बगल देत या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळणं म्हणजे त्यांनी पसंत केलेलं आहे। याचं उत्तर देणं त्यांनी टाळलेलं आहे आणि ते निघून गेलेले आहेत। पुण्यामध्ये अजित पवार यांना याविषयी विचारणा करण्यात आली, मात्र त्यांनी उत्तर न देता निघून जाणं पसंत केलं। वैभव पुन्हा जोडले गेलेले आहेत। वैभव, आपला आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता, काय नेमकं घडलं? सुवर्ण, आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार पुण्यामध्ये आलेले होते। देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहिती होती किंवा त्यांची परवानगी होती असा गौप्यस्फोट करून आता जवळपास 3 दिवस उलटून गेलेत। मात्र या 3 दिवसांमध्ये अजित पवार जे या राजकीय नाट्याचे आणखी एक प्रमुख पात्र आहेत, त्यांनी माध्यमांसमोर येणं टाळलंय। गेले 3 दिवस झाले। आज ते पहिल्यांदा एका पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बैठकीसाठी पुण्यात आलेले होते। जवळपास 2 ते 2.5 तास माध्यमांचे प्रतिनिधी त्यांची या महत्त्वाच्या बातमीवर प्रतिक्रिया मिळेल म्हणून थांबलेले होते। मात्र अजित पवारांनी अक्षरशः माध्यमांच्या प्रतिनिधींना बघितल्यानंतर तिथून पळ काढला। इतक्या जोरात त्यांच्या चालकानं गाडी तिथून बाहेर काढली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयातून की सगळे अवाक झाले अचानक, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत ते अत्यंत माध्यमांचे प्रतिनिधी बघून गडबडलेले होते आणि तातडीने तिथून निघण्यासाठी त्यांची घाई जी आहे ती दिसते। त्याच्यामुळे माध्यमांसमोर अजित पवार नेमकं कधी बोलणार, कारण या सत्तानाट्याचा दुसरा अंक जो आहे अजित पवार बोलल्यानंतर मी स्पष्ट करेन असं देवेंद्र फडणवीस काल पुण्यामध्ये म्हटले होते। नक्की नक्की। मात्र आज जे काही आपल्याला बघायला मिळालं, जे मौन आपण बघितलं अजित पवारांचं, तेच अनेक गोष्टी स्पष्ट करणारं आहे का? शरद पवार यांच्या संदर्भात जे देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं का हे जाणून घ्यायचंय। मात्र देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते बघूया। वैभव, एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती। बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता? त्यांच्या मान्यतेनेच म्हणजे सकाळचं शपथविधी ते तुम्ही अजितदादांना विचारा ना, ते मला का विचारता? अजितदादांकडून वारंवार याच्यावरती उत्तर देणं टाळलं जातंय। मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी देईन। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आता आपण ऐकली पाहिली, पण वैभव, हे मौन अजित पवारांचं खूप काही सांगून जातं। आमचे प्रतिनिधी बोला वैभव। राज्याच्या राजकीय येणाऱ्या काळात राजकीय घडामोडींवरती प्रचंड मोठा प्रभाव टाकणाऱ्या 2 निवडणुका सध्या होत आहेत, कसब्याची आणि चिंचवडची। त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी न बोलणं हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसहित सगळ्यांना संभ्रमात टाकणार आहे। याचं कारण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार यांनाच या सत्तानाट्यामध्ये ड्रॅग केलंय किंवा ओढलंय। शरद पवार यांनी अगदी एक ओळीची प्रतिक्रिया जरी दिलेली असली तरी या सत्तानाट्याचं आणखी एक प्रमुख पात्र असलेले अजित पवार जोपर्यंत याच्यामध्ये काही बोलत नाहीत
किंवा खुलासा करत नाहीत. कारण अजून या शपथविधीपासून मी योग्य वेळ आल्यावर मी बोलेन असं पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार म्हटले होते. त्यानंतर त्यांना वारंवार हा प्रश्न विचारण्यात आला, मात्र ते कधी त्याबाबत बोलले नाहीत. आता थेट देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं नाव घेतल्यानंतर तरी अजित पवार काही स्पष्टीकरण देतात का हे पाहणं महत्वाचं आहे. याचं कारण आणखी एक उरलेला टप्पा आहे या सत्यानाट्यामधला. बरोबर. अजित पवार बोलल्यानंतर मी स्पष्ट करेन असं फडणवीस वारंवार म्हणतात. नक्की वैभव, त्यामुळे आता उत्सुकता ताणली गेलेली आहे. अजित पवार कधी बोलतात आणि नेमकं काय उत्तर देतात. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आज दिवसभरातल्या लक्षवेधी बातमीकडे आपण वळतोय. राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवलेला आहे. प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जावं अशी विरोधकांची मागणी आहे. दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. मात्र आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार की नाही याबाबतचा निर्णय कोर्टानं राखून ठेवलाय. आठवड्याभरात कोर्ट निकाल देईल अशी अपेक्षा अनिल देसाई यांनी व्यक्त केली. दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे आणि सुप्रीम कोर्टाने हा मॅटर रिझर्व केलाय फॉर ऑर्डर्स. आता ह्याच्यावर जे युक्तिवाद झालाय दोन्ही बाजूंनी ते कन्सिडर केल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर ऑर्डर्स देतील की नबम रेबिया ह्याला हायर बेंच समोर रेफरन्सची गरज आहे की नाहीये. की आपण जे पेटिशन फाईल केले त्यांच्या आमदारांच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशनसाठी त्यामध्ये त्यांनी नबम रेबियाचाच रेफरन्स घेतलाय. म्हणजे आता हे कॉन्ट्राडिक्टरी झालं. एका बाजूला म्हणायचं की नबम रेबिया हा योग्य लॉ नाहीये आणि दुसऱ्या बाजूला नबम रेबियावरच रिलाय करायचं. तर हे आम्ही कोर्टासमोर मांडले. कोर्ट ऑर्डर रिझर्व करणं हा एक स्वाभाविक कोर्टाचं हे असतं. कारण याच्यामध्ये बरेचसे जे पैलू दोन्हीकडचे पाहिलेले ते पैलू बघून ते याच्यामध्ये नबम रेबिया लावून पुढे जायचं का नबम रेबिया न करता 7 जजच्या बेंचला रिफर करायचा हा निर्णय त्यांनी राखून ठेवलेला आहे आणि याबद्दलचा निर्णय लगेच होईल. आम्हाला असं वाटतं की आमच्या अपेक्षेप्रमाणे जजमेंट येईल. कारण कपिल सिब्बल आणि मनू सिंघवी साहेबांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते घटनेला धरून आहेत आणि नबम रेबिया केस ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला जे मुद्दे उपस्थित नव्हते झाले ते मुद्दे यावेळेला उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामुळे हे मुद्दे लार्जर बेंचकडे जावेत अशा प्रकारची मागणी झालेली आहे आणि अशा वेळेला मला असं वाटतं की लार्जर बेंचच मान्य केला जातो. सुनावणी चालू आहे त्या सुनावणीचा ज्या केसचा रेफरन्स दिल्यानंतर त्या केसलाच विरोध करत आणि त्याच केसचा रेफरन्स घेऊन त्यांनी 16 आमदारांवर अपात्रचे जे पिटिशन दाखल केले त्या पिटिशनमध्ये त्या केसचा त्यांनी दाखला दिलेला आहे. त्यामुळे तो खोटारडेपणा त्यांचा न्यायालयाच्या समोर दिसून येत नाही. अपात्र करण्याचा अधिकार सभापतींना नाही आहे आणि त्याच्यावरच हे संपूर्ण चर्चा अपात्र होऊ शकत नाहीये. आता केवळ चर्चा चालू आहे की नबाब रेबियाच्या संदर्भाची जी केस आहे त्याचा दाखला ह्या केसच्या संदर्भात घ्यायचा की दुसरा त्याच्यात अमेंडमेंट करायचं या संदर्भातली आता ती संपूर्ण चर्चा झालेली आहे आणि लवकरच त्या संदर्भातली सुनावणी. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. 2 दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांनी तब्येत ठीक नसल्याचं कारण देत कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही असं म्हटलं होतं. मात्र कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई सुरू असल्याने गिरीश बापट आजारपण बाजूला सारून आपल्या पक्षाकरता प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. ते गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता नारायण पेठेतील केसरीवाडा इथं कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा दुणावलेला आहे. उस्मानाबादच्या धाराशिव नामकरणास केंद्रानं ना हरकत पत्र दिलं असून औरंगाबादचे छत्रपती संभाजी महाराज असं नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय. यावरून शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय. औरंगाबादचं संभाजीनगर करायला काय अडचण आहे असा सवाल उपस्थित करत केंद्रानं हा प्रस्ताव का रखडवून ठेवला असाही प्रश्न त्यांनी केलाय. बहुमत नसलेल्या सरकारमध्ये त्यांनी नामांतराचा विषय घेतला होता असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलाय. केंद्रानं का रखडवून ठेवलाय संभाजीनगर? काय कारण काय? उस्मानाबादचा धाराशिव करण्याचा निर्णय सुद्धा उद्धवजींनी घेतला आणि औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा निर्णय घेऊन सुद्धा तुम्ही अजून संभाजी राजांच्या नावानं त्या शहरावरती एक भूमिका घ्यायला तयार नाही. कोणाला घाबरताय? कोणते नियम कोणता कायदा आडवा येतोय?
केंद्रात तुमचं राज्य, महाराष्ट्रात तुमचं राज्य, यात भूमिका मांडण्यासारखं काय आहे? स्वतः ढोंगी असलेल्या व्यक्तींनी दुसऱ्याला ढोंगी म्हणू नये. यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. बहुमत नसलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संभाजीनगरचा प्रस्ताव घेतला तेव्हा बहुमत नव्हतं सरकारकडे. 2.5 वर्ष सरकारमध्ये होते तेव्हा का नाही घेतला? पण बहुमत नसलेल्या कॅबिनेटमध्ये घेतला. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकारने सांगितलं आहे की प्रस्तावही जाईल आणि सरकारकडनं ते मंजुरी करून आणतील. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं 17वं त्रैवार्षिक अधिवेशन आणि शिक्षण परिषद सुरू आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या गुरुजींची आठवण काढत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ठाण्याच्या किसननगरमधील रघुनाथ परब गुरुजी यांच्या शाळेतील आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढली. महापालिकेच्या शाळेत शिकून मी राज्याचा मुख्यमंत्री झालो असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. तसंच कितीही तंत्रज्ञान आलं तरी शिक्षकांची जागा कुणीही घेऊ शकत नाही असं स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी गुरुजींच्या योगदानाचं कौतुक केलं. गुरु या संकल्पनेला महत्त्व आहे. आई वडिलांनंतर जीवनात गुरूंना महत्त्व आहे. भावी पिढीवर चांगले संस्कार घडवण्यात शिक्षकांची मोलाची भूमिका असते, महत्त्वाचं स्थान असतं. तसंच जीवनाला दिशा देण्याचं काम शिक्षक करत असतात असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्याचबरोबर गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. आई वडिलांनंतर या गुरुचं, शिक्षकाचं स्थान आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आदराचं आहे. खऱ्या अर्थाने जीवनाला दिशा देण्याचं काम आपण शिक्षक करता, त्याबद्दल मला आपल्याबद्दल खूप आदर आहे. मला आठवतंय आपले जुने दिवस. मी देखील आमच्या ठाण्यातल्या किसननगरमध्ये महापालिकेच्या शाळेत शिकलो. आजही मला आठवतंय ते आमचे गुरुजी रघुनाथ परब सर, तेव्हा आम्ही गुरुजी म्हणायचो. एसटी कर्मचाऱ्यांकरता दिलासादायक बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा 24 तासात पगार होणार आहे अशी माहिती मिळते आहे आणि त्या संदर्भात मंत्रालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. 24 तासात एसटी महामंडळाला निधी वितरित होणार आहे. जवळपास 90,000 कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे. धुळे राज्य परिवहन विभागातील 3,000 पेक्षा अधिक एसटी बस कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. अर्धा महिना लोटला तरी पगार झालेला नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 3,500 कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. महिना पूर्ण होऊनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करण्यासंदर्भात सरकारनं हमी घेतलेली असताना सरकार एसटी कर्मचाऱ्यांकडे सोयीनं दुर्लक्ष करताय असा आरोप कामगार संघटनेनं केला आहे. मागच्या 7 तारखेपासून पगार मिळालेला नाही. आजची 15 तारीख उलटली तरी अजून पगाराचा काही ठावठिकाणा लागत नाही. आज पगार नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर जी उपासमारीची वेळ येते. किराणा दुकानदार किराणा उधार देत नाही. मुलांच्या शिक्षणाची फी भरायला पैसे, परीक्षेची वेळ आलेली आहे. तरी मुलांना शाळेतून काढायची वेळ आली तरी राज्य सरकार जागे होत नाही आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी जाणून टोलाटोली केली जाते. मान्यताप्राप्त संघटनेने पगार वेळेवर होण्याबाबत याचिका दाखल केली होती. त्यामध्ये कोर्टाने निकाल देखील दिलेला आहे आणि राज्य शासनाने देखील कोर्टात लिहून दिलं आहे की पगार हे 10 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांचे केले जातील. परंतु कोर्टाचा देखील अवमान शासनाकडनं केला जातोय वारंवार. वेळेवर पगार न झाल्यानं एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आहे. सांगली विभाग कवठे महांकाळ आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी वेळेवर पगार झाला नाही म्हणून आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. दुर्दैवी बाब आहे. एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलेली आहे. जानेवारीचं वेतन 15 फेब्रुवारी उजाडलं तरी सुद्धा मिळालेलं नाही. या विवंचनेतून या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. नांदगावमध्ये लिलावासाठी कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्याचा बाजार समितीतून ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी आक्रमक होत रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी कांदा लिलाव बंद पाडून नांदगाव येवला मार्गावर रस्ता रोको केला. एकीकडे कांदा भाव घसरणीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आता बाजार समितीत ट्रॅक्टर चोरीचा सामना करतो आहे. यामुळे लिलावासाठी कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्याचा बाजार समितीतून ट्रॅक्टर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना नांदगाव बाजार समितीत घडली आहे. शेतकरी आक्रमक झाला, रस्त्यावर उतरला. याआधी देखील असाच प्रकार घडला होता. कांद्यासह ट्रॅक्टर चोरीला गेला होता.
जोपर्यंत चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध लावला जात नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये केळीची आवक घटली आहे. आवक घटल्याने केळीच्या दरात वाढ झाली आहे. सध्या केळीला 3,200 रुपये इतका भाव मिळतोय. त्यामुळे केळी उत्पादकांना अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळतंय. जळगावातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये केळीचं उत्पादन भरघोस येत असतं. अग्रेसर जिल्हा आहे केळी उत्पादनाचा. मात्र यावर्षी अनेक कारणांमुळे केळी उत्पादनात घट झालेली आहे. तुम्ही बाजारातून मेथीची जुडी किती रुपयाला आणता? अर्थातच 20 रुपयाला. पालक आणि कोथिंबिरीच्या जुडीसाठीही तितकीच किंमत मोजावी लागते. मात्र जो शेतकरी भाजीपाला पिकवतो त्याला प्रत्येक जुडीला अवघा 1 रुपया मिळतोय. शेतकरी कष्ट करून पिकवतोय, मात्र व्यापारी आणि दलाल मधल्यामध्ये फुकटात मलाई खातायत. पाहूया शेतीचं गणित शेतकऱ्याच्या पदरात वजाबाकीचं देत असल्याचा हा रिपोर्ट. भाव गेला 100 शेकडा. 1 रुपया. 1 रुपया. 250 रुपये भाव गेला. 40 रुपये. 250 रुपये जुडी. भाजी गेली 1 रुपये. पेट्रोलला महाग. परवडतंय. काय परवडतं करा विचार शेतकऱ्याचा. शेतकऱ्याच्या कष्टाचा हा असा भाजीपाला केला जात आहे. शेतकऱ्याच्या मालाची मातीच करण्याचा हा अमानुष प्रकार बाजार समित्यांमध्ये सुरू आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाला असा किंमत पाडून मातीमोल किमतीनं विकत घेतला जातोय. मुंबईसह राज्यातील कोणत्याही शहरात मेथीची जुडी तुम्हाला 20 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार नाही. पण मनमाडच्या बाजार समितीत 100 रुपयात 100 मेथीच्या जुड्या मिळत आहेत. बाजार समितीत कोथिंबिरीचा ढीग पडलाय. प्रत्येक घरातल्या भाजीची लज्जत वाढवणारी कोथिंबीर विकून व्यापारी मालामाल होत आहेत. आणि जो शेतकरी कोथिंबीर पिकवतोय त्याला त्यात एका पैशाचाही फायदा होत नाहीये. भाजी आणली 100. भाव गेला 100 शेकडा. 1 रुपया. 1 रुपया जुडी. परवडतंय. कसं काय परवडतं? 2 माणसं 12 वाजेपर्यंत काढायला गेलो. 3 वाजेपर्यंत दोघं जण. ती भाजी गेली 1 रुपया. पेट्रोलला महाग. 200 जुडी उपटली. दिवसातून 4 माणसांनी काम केलं. 250 रुपये भाव गेला. 40 रुपये. 250 रुपये जुडी. परवडतंय. काय परवडतं करा विचार शेतकऱ्याचा. कांदाच नव्हे तर भाजीपाल्यात सुद्धा व्यापारी आणि दलाल शेतकऱ्यांचं रक्त शोषतायत. त्यामुळे शेतकऱ्याला घरातून पैसे घालून शेती करावी लागते. अर्ध्या एकरात मेथी पिकवण्यासाठी किती खर्च लागतो ते पाहूया. बियाण्यांचा खर्च 4,000, खतांसाठी 1,600 रुपये, कीटकनाशकांचा खर्च 1,500 रुपये, मजुरी 400 रुपये, एका महिन्यात 9 वेळा पाण्याचा खर्च 1,800 रुपये, मेथीची जुडी बांधण्यासाठीची सुतळी 400 रुपये, वाहतूक खर्च 1,200 रुपये, मेथीसाठीचा एकूण खर्च 10,500 रुपये. अर्ध्या एकरात एकूण 2,500 जोडी निघतात. म्हणजेच शेतकऱ्याच्या हाती सगळा खर्च जाऊन फक्त 2,500 रुपये येत आहेत. तब्बल 8,000 रुपयांचं नुकसान शेतकऱ्याला सोसावं लागतंय. आणि यामुळेच शेतकऱ्याला लुटणारे व्यापारी आणि दलाल मालामाल होत आहेत. तर कष्ट करूनही शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नसल्याचं हे चित्र राज्यासाठी लज्जास्पद आणि लांछनास्पदही आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. शिर्डीत दर्शनाला जाणाऱ्या साई भक्तांकरता आनंदाची बातमी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच DGCA कडून याबाबतचा परवाना प्राप्त झालाय. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानलेले. शिर्डीत रात्रीची फ्लाईट सुद्धा आता उपलब्ध होणार आहे. परवाना DGCA कडून मिळालेला आहे. शिर्डीत
समृद्धी वंदे भारत नंतर आता ही तिसरी भेट आहे की रात्रीसुद्धा शिर्डीत लँड करता येणार आहे. शिर्डीवासियांकरता ही आनंदाची बातमी आहे किंवा महाराष्ट्रभरातून ज्यांना शिर्डीत दर्शनाकरता जायचे त्यांच्याकरता सुद्धा आनंदाची बातमी. आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांना अधिक विचारूया. तुषार, काय अधिक सांगाल? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर शिर्डीमध्ये नाईट लँडिंग संदर्भातला परवाना गेल्या अनेक दिवसांपासून मिळत नव्हता. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारशी या ठिकाणी संवाद साधून होता. मात्र अखेर देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना आपल्याला यश मिळताना पाहायला मिळतंय. उड्डाण मंत्री सिंधिया यांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि अखेर हा परवाना प्राप्त झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्योतिरादित्य सिंधिया आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये हा संवाद सुरू होता. मात्र या ठिकाणी हा परवाना मिळाल्यानंतर आता शिर्डीमधल्या भाविकांसाठी ही अत्यंत महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी असणार आहे. कारण की आता शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक हे रोड मार्गे जात असतात, हवाई मार्गे जात असतात. नक्की तुषार, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. डोंबिवली स्थानकावर 2 प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गर्दीच्या वेळी पुलावर चढत असल्याने एकमेकांना धक्का लागला आणि मारहाण सुरू झाली. गर्दीच्या वेळी मारामारी झाल्यानं काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2 प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. ब्रिज चढत असताना एकमेकांना धक्का लागला, त्यावरून सुरू झालेली हाणामारी ही सोशल मीडियावर सगळीकडे पसरलेली आहे. समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसवर केलेल्या वक्तव्यामुळे सध्या वाद सुरू आहे. यावेळी ते एका कार्यक्रमात चर्चेसाठी गेले असताना तिथं आधीपासूनच उपस्थित असलेल्या राजूदास परमहंस यांच्यासोबत त्यांचा शाब्दिक वाद झाला आणि वादाचं रूपांतर नंतर हाणामारीपर्यंत गेलं. चर्चेदरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी प्रभू रामाचा अपमान केल्याने राजूदास परमहंस संतापले. या कारणावरून दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी सुरू झाली. काही वेळातच वातावरण तापलं आणि हाणामारीपर्यंत गेलं. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत आणि या बुलेटिनमधून जाताना राज्यातल्या प्रमुख शहरांच्या तापमानावर एक नजर टाकणार.